नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो आपला कुसुम सोलार पंप योजनेतून जो काही शेतकऱ्यांना सोलार मिळालेला आहे, हा सोलार आपण घर बसल्या किंवा कुठूनही बाहेरून आपल्या मोबाईलवरती ऑपरेट कसा करायचा किंवा आपल्या मोबाईलवरती मोटर आपली ऑन किंवा ऑफ कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो, जी काही कुसुम सोलार पंप योजना होती, या सोलार पंप योजनेमधून अनेक शेतकऱ्यांना सोलार पंपाचे वाटप केंद्र सरकारकडून करण्यात आलेले आहेत। यामध्ये बऱ्याच साऱ्या कंपन्या, टाटा असेल, शक्ती असेल, इकोझेन असेल, अशा प्रकार स्पॅन असेल, अशा प्रकारच्या बऱ्याच साऱ्या कंपन्या या योजनेमध्ये रजिस्टर होत्या। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळ्या कंपनीचा सोलार पंप सेट मिळालेला आहे। परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इकोझेन कंपनीचा जो सोलार सेट आहे, हा सोलार सेट शेतकऱ्यांनी घर बसल्या किंवा मोटरपाशी जवळ नसताना आपल्या मोबाईलवरून मोटर ऑन ऑफ कशी करायची याची माहिती पाहणार आहोत। तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनी आपल्या मोबाईलवरून जो काही आपला नंबर आपण कुसुम योजनेसाठी रजिस्टर केलेला आहे, त्याच नंबरवरून जो काही तुमचा सोलार पंप आहे, त्या सोलार पंपापाशी जो पाटी लावलेली आहे, त्या पाटीवरती जो टोल फ्री नंबर दिलेला आहे, 1800 पासून सुरुवात होणारा जो टोल फ्री नंबर आहे, त्या टोल फ्री नंबरवर सर्वप्रथम तुम्हाला फोन करायचा आहे। तुम्ही त्या टोल फ्री नंबरवरती फोन केल्यानंतर तुम्हाला कंपनीशी संपर्क केला जाईल, कस्टमर केअर तुमच्याशी बोलेल। त्यानंतर तुम्ही त्या कस्टमर केअरला सांगायचे की आमचा मोबाईल नंबर रजिस्टर करून आम्हाला मोबाईल सुविधा सुरू करायची आहे। त्यानंतर त्यांच्याकडून सुविधा सुरू करून येत्या 2 दिवसामध्ये जो तुमचा सोलार सेट आहे, तुमचा जर सोलार सेट चांगल्या नेटवर्कमध्ये असेल, सहसा आता जो माझा इकोझेनचा सोलार सेट दिसतो तुम्हाला मागे, त्या इकोझेनच्या सोलार सेटमध्ये एअरटेल कंपनीचे सिम कार्ड होते। जर तुमच्या त्या सिम कार्डला फुल नेटवर्क असेल तर तुम्हाला 2 दिवसामध्येच तुमचा OTP मेसेज येऊन जाईल व ॲप्लिकेशनची लिंक देखील तुम्हाला त्या मेसेजमध्ये येऊन जाईल। तुम्हाला OTP आल्यानंतर, रजिस्ट्रेशन मेसेज आल्यानंतर व मेसेजमध्ये ॲप्लिकेशनची लिंक आल्यानंतर तुम्हाला ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे। तर मित्रांनो, तुम्ही कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर कस्टमर केअरकडून तुमचा सिरियल नंबर विचारला जाईल। तर मित्रांनो, आपण पाहू शकता इकोझेन कंपनीचा सोलार सेट आहे, त्याच्या ह्या साईडला म्हणजेच आपण उभा राहिल्यानंतर डाव्या साईडला इथं त्याचा जो सिरियल नंबर दिलेला असतो, हा सिरियल नंबर तुम्ही कस्टमर केअरला सांगायचा आहे। त्यासोबतच तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर सांगायचा आहे व ज्या शेतकऱ्याच्या नावावरती सोलार पंप आहे, त्या शेतकऱ्याचे नाव तुम्ही त्या कस्टमर केअरला सांगायचे आहे। तुमचा सोलार पंप हा मोबाईलवरती रजिस्टर्ड केला जाईल। त्यानंतर आपण मोबाईलमध्ये तो इकोट्रोन नावाचा ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचा आहे व त्या ॲप्लिकेशनद्वारे आपला जो सोलार पंप आहे हा मोबाईलवरती ऑन ऑफ होत आहे। आपण स्क्रीनवरती देखील बघू शकता, माझ्या मोबाईलमध्ये हे इकोट्रोन नावाचे जे ॲप्लिकेशन आहे, याच्यावरती अशा प्रकारे वरती ऑन व ऑफचे ऑप्शन दिलेले आहे। त्यासोबतच खाली आपलं पाणी किती प्रेशरमध्ये मारत आहे, लाईट किती व्होल्टेजमध्ये तयार होत आहे, सर्व प्रकारचे ऑप्शन या ॲप्लिकेशनमध्ये दिलेले आहे। वरती जे ऑन ऑफचे ऑप्शन दिलेले आहे त्यावरती आपण मोटर ऑन देखील करू शकता व मोटर ऑफ देखील करू शकता। तर आता ही जी मोटर ऑन ऑफ कशी होते याची माहिती आपण एकदा मी तुम्हाला दाखवणार आहे। मी मोबाईलवरती तुम्हाला मोटर सुरू व बंद देखील करून दाखवणार आहे। चला तर मित्रांनो, आपण पाहूया की कशा प्रकारे मोबाईलवरती आपली मोटर चालू किंवा बंद होते। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सध्या आपली जे मोटर आहे ती सध्या स्टार्ट आहे। आपण विहिरीमध्ये रिटर्न सप्लाय सोडलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। तर आपण ही मोटर मोबाईलवरती ऑफ करणार आहोत, ती कशा प्रकारे ते तुम्ही देखील बघू शकता। तर मित्रांनो, इथे जे ऑन ऑफचे बटन आहे, सध्या आपली मोटर ऑन दाखवत आहे। हे बघा मित्रांनो, मी ते ऑफ करत आहे। मित्रांनो, आपण पाहू शकता इथे आपली मोटर सध्या ऑफ झालेली आहे, म्हणजेच आपली मोटर बंद झालेली आहे। पुन्हा एकदा तुम्हाला मी मोटर ऑन करून दाखवत आहे। मी मोटर ऑनवरती क्लिक करत आहे। मित्रांनो, तुम्ही लगेच पाहू शकता, लगेच आपल्याला आपल्या पाईपमध्ये पाणी आलेले आहे। त्यामुळे अशा प्रकारे या ॲप्लिकेशनवरती मोटर चालू बंद होते। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये
कमेंट करून नक्की कळवा व अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.